पायनीमध्ये BAMS मेडिकल कॉलेज अध्यक्ष महोदय आहे आणि या कॉलेजमध्ये गेल्या 15 वर्षापासून अध्यक्ष महोदय एक रॅकेट काम करते, जे रॅकेट अख्ख्या राज्यामध्ये काम करते आणि हे रॅकेट अध्यक्ष महोदय जे BAMS ला ऍडमिशन घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्वालिफिकेशन क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी ज्या विद्यार्थी क्वालिफाय होत नाहीत त्यांची मार्क वाढवून त्यांची बोगस सर्टिफिकेट तयार करून अध्यक्ष महोदय ऍडमिशन देण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून या कॉलेजमध्ये अध्यक्ष महोदय चाललेलं आहे। या संदर्भात अध्यक्ष महोदय पोलीस स्टेशनला 18/5/2021 ला अध्यक्ष महोदय एक तक्रार आली आणि तेही तक्रार अध्यक्ष महोदय यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बोगस मार्कशीट दाखल करून ऍडमिशन घेतले त्यांच्या नावासह त्यांनी कुठल्या कॉलेजमध्ये मूळ कुठल्या कॉलेजमध्ये शिकले आणि त्यांनी कुठली बोगस सर्टिफिकेट जोडली या संदर्भातली माहिती अध्यक्ष महोदय तक्रारदाराने पोलीस स्टेशनला सातारा SP अध्यक्ष महोदय दिली होती। परंतु अध्यक्ष महोदय ही तक्रार तिथं आली असताना राजकीय दबावापोटी सातारा SP किंवा पोलीस असेल यांनी 1 वर्ष या तक्रारीची दखल घेतली नाही। तात्कालीन परिस्थिती अध्यक्ष महोदय सांगायला लागेल। तात्कालीन विरोधी पक्ष नेते यांनी सुद्धा या संदर्भात अध्यक्ष महोदय सातारा SP ला किमान 4 वेळा फोन करून हे रॅकेट मोठं आहे, या ठिकाणी बोगस मार्कशीट 12वीची तयार होतात, सर्टिफिकेट तयार होतात, मायग्रेशन सर्टिफिकेट तयार केली जातात, याच्यावर कारवाई करावी, याच्यावर गुन्हा दाखल करून घ्यावा म्हणून सांगितलं। अध्यक्ष महोदय पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही। या संदर्भात पुन्हा विधानसभेमध्ये लक्षवेधी आल्यानंतर अध्यक्ष महोदय तो गुन्हा दाखल केला, पण गुन्हा दाखल केल्यानंतर अध्यक्ष महोदय तक्रारदाराचं जे म्हणणं होतं की महादेव देशमुख, चंद्रकांत देशमुख आणि एक गुहा त्रिदेव गुहा म्हणून एक इसम आहे यांनी रॅकेट करून यांनी या मार्कशीट तयार करण्याचं काम केलं। अनेक विद्यार्थ्यांना या बोगस मार्कशीट देऊन अध्यक्ष देखील तपासी अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। यासोबत मेडिकल कॉलेजचे प्राचार्य अरबुडे यांनी नमूद विद्यार्थ्यांची कागदपत्रे नाश केली असं कळवलं होतं। ती मूळ कागदपत्रे संस्थेचे चेअरमन यांच्याकडून गुन्ह्याच्या तपासामध्ये घेऊन त्याचा तपास करणं गरजेचं होतं, तेही या ठिकाणी करण्यात आलेलं दिसत नाही आहे। दिल्ली बोर्डाची इंटरमिजिएट परीक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये ग्राह्य आहे की नाही याबाबत सचिव वैद्यकीय शिक्षण मंत्रालय मुंबई यांच्याकडून अभिप्राय प्राप्त करून घेऊन त्यानंतरच गुन्ह्याचा दोषारोप पत्र पाठवणं गरजेचं होतं, तेही या ठिकाणी केल्याचं दिसत नाही। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे जे काही त्रिदीप गुहा आहेत ज्यांनी खरं त्याच्यामध्ये केलेलं आहे त्यांचीही पाहिजे त्या प्रमाणात या ठिकाणी चौकशी केल्याचं दिसून येत नाही। अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत की अतिशय स्पष्टपणे म्हणजे गुन्ह्याच्या तपासामध्ये संस्था चालक महादेव रामचंद्र देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला असून त्यांनी प्राचार्य अरबुडे हे 11 ते 20 या कालावधीत नोकरीस होते असं सांगितलंय, परंतु अरबुडे यांनी सन 2006, 8 आणि 10 या काळामध्ये नमूद विद्यार्थ्यांनी सादर केलेली कागदपत्रे पडताळली आणि त्यांच्या सह्या कागदपत्रावर आहेत। याच्याही कडे चार्जशीट दाखल करताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर दिल्ली बोर्डाचे अध्यक्ष वाघेरा यांच्याकडे तपास केलेला नाही। कुलसचिव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळण्याचे काम संबंधित मेडिकल कॉलेज प्रशासनाचे असे कळवले असून प्राचार्य मेडिकल कॉलेज यांनी विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी करण्याचे काम विद्यापीठाचे असं चौकशी अर्जात सांगितलं आहे आणि याकडे कुठलेही लक्ष न देता एक अतिशय वीक अशा प्रकारची चार्जशीट या ठिकाणी पाठवली आहे। वस्तुतः या संपूर्ण प्रकरणामध्ये तक्रारदारांनी स्पष्टपणे दिलेला आहे ईमेल ID सहित की हे जे संस्था चालक आहेत या संस्था चालकांच्या ID वरनं काय त्या ठिकाणी मेल गेली, कोणाच्या अकाउंटला पैसे आले, या सगळ्या गोष्टी दिलेल्या असताना देखील जाणीवपूर्वक हा तपास वीक राहावा अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि म्हणून या संदर्भात संबंधित जे DYSP आहेत
आणि तपासी अधिकारी आहेत, या दोघांनाही तात्काळ अकार्यकारी पदावर ट्रान्सफर करण्यात येईल। एक एसआयटी तयार करून याच्या संदर्भात पुन्हा संपूर्ण चौकशी केली जाईल आणि निलंबित लगेच करण्यापेक्षा आता त्यांना अकार्यकारी पदावर काय आपण इथे निलंबित करतो, मग हिअरिंग दिलं नाही म्हणून ते कोर्टात जातात, तेव्हा आता त्यांना अकार्यकारी पदावर आपण त्या ठिकाणी ट्रान्सफर करू। आणि अध्यक्ष महोदय, या संदर्भात त्यांची चौकशी ही देखील 1 महिन्याच्या आत करण्याचे आदेश देण्यात येतील। ठीक आहे।